नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तोंडलीची भाजी मी ती बनवणार आहे. काही ठिकाणी त्याला तोंडवाळे सुद्धा म्हटलं जातं. वेलवर्गीय फळ आहे ते, वेली असतात त्याच्या. मांडव म्हणतात इकडे कोकणामध्ये त्याला. मांडव टाकलेले असतात आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे आपले ते तोंडवाळे, तोंडली लागलेले असतात. आणि एक ठराविक मोठी झाल्यानंतर ती तोंडली भाजीसाठी काढल्या जाते. कारण जास्त जर का मोठी होऊ दिली तर आतमध्ये त्या लाल पिकतात, म्हणजे बिया लाल होतात. जसं कारल्याचं आहे सेम तसंच ते आहे. तर इथे तोंडली मी बनवणार आहे. तोंडलीची भाजी बनवण्याचे बरेच प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार मी इथे साधा सोपा झटपट होणारा इथे दाखवणार आहे. तर मी इथे तोंडली साफ स्वच्छ धुवून आणि पुसून स्वच्छ कापून घेतलेली आहे आणि साहित्य सुद्धा इथे मी काढून घेतलेले आहे. चला तर मग आजची आपली रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे तोंडली बनवण्यासाठी सर्वात आधी तर मी हे तोंडली, तोंडवाळे बरेच ठिकाणी वेगवेगळी नावं ह्याला आहेत. तर हे बघा, या साईजची ती होती लांब एवढी, 2 इंचाची तरी ती तोंडली असते. कोवळी सगळी तोंडली होती ही. एकही लाल आतमध्ये निघालेली नाहीये. स्वच्छ धुवून आणि मी त्याला असं उभ्या स्लाइस मध्ये कापून घेतलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण हे तोंडली कापू शकतो, मला अशी आवडते. तर ह्या प्रकारे मी इथे कापून घेतलेली आहे आणि यासाठी मला इथे लागणार साहित्य एक मोठा साईजचा मी कांदा इथे उभ्या स्लाइस मध्ये कापून घेतलेला आहे. एक टोमॅटो मी इथे कापून घेतलेला आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर, ओलं खोबरं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला जिरं लागणार आहे, तेल लागणार आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी मी चण्याची डाळ एक अर्धी वाटी मी चण्याची डाळ शिजवून घेतलेली आहे. भिजवलेली डाळ जर असेल तर शिजवण्याची गरज पडत नाही, पण आपल्याला जर लगेच भाजी करायची असेल आणि चुकून आपल्याकडनं डाळ विसरली भिजू घालायला रात्री, तर आपण ती थोडीशी शिजवून घेऊ शकतो. डाळ शिजवायची गरज नसते. थोडीशी शिजवल्यानंतर पण ती भाजी ह्याच्यामध्ये डाळ या भाजीमध्ये वापरल्या जाते. तर इथे ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे. एकदम गाळ आपल्याला करायची नाहीये, पण अशी दबली पाहिजे अशी डाळ आपल्याला हवी. कारण तोंडलीमध्ये आपण टाकल्यानंतर व्यवस्थित परत ती शिजणार आहे. थोडंसं पाणी पण याच्यामध्ये आहे. तर ही डाळ मी इथे शिजवून घेतलेली आहे. तर फोडणीची तयारी आपल्याला आता इथे करायची आहे. इथे 2 चमचे तेल मी घातलेलं आहे कढईमध्ये. तेल आपल्याला इथे छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी इथे जिरं घातलेलं आहे. कढीपत्त्याची पानं आपल्या इथे घालायची आहे. लसूण आपण इथे घातलेला आहे. 5-6 पाकळ्या इथे लसूण घेतलेला आहे मी. कांदा, उभ्या स्लाइस मध्ये कांदा या भाजीमध्ये छान लागतो. तरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा कसाही कापू शकता. कांदा व्यवस्थित इथे आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांद्याला आपला इथे कलर छान आलेला आहे आणि अजून आपल्याला डार्क कलर इथे ब्राऊन कलरचा होईपर्यंत ठेवायचा नाहीये. कारण यामध्ये आपल्याला आता थोडेसे मसाले ऍड करून आणि परत आपल्याला तोंडली परतवून घ्यायची आहे. म्हणजे तोंडली आणि कांदा आपला व्यवस्थित आपल्याला जसा पाहिजे तसा नंतर तोपर्यंत परतला जातो. तर थोडासा हिंग मी इथे घातलेला आहे 2 चिमटी. इथे 2 टीस्पून मी घालणार आहे ओलं खोबरं. ते मी आता एक कांद्यामध्येच इथे घातलेलं आहे. इथे घालायचं आहे आपल्याला कापून घेतलेली तोंडली. तेलावरती कांद्यावरती आपल्याला ही तोंडली छान परतवून घ्यायची आहे. तोंडली परतताना इथे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. छान या मिठामध्ये तोंडली परतवून घेतली तर चव छान येते. थोडंसं मीठ आपल्याला घालायचं आहे आणि संपूर्ण भाजी तयार झाल्यानंतर आपल्याला आठवण ठेवून आणि मीठ घालायचं आहे. मीठ टाकलेलं असेल तर नंतर आपण व्यवस्थित चवीप्रमाणे मीठ इथे घालायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला असं हे खालीवर करून ही तोंडली छान परतवून घ्यायची. 2-3 मिनिटं झालेले आहेत आपले तोंडली टाकून. ते हेच आपल्याला आता टोमॅटो घालून आणि परत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो अगदी आपल्या ह्याच्यामध्ये छान शिजला गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला ही तोंडली कांदा परतवत राहायचा आहे. गॅस मिडियम ठेवून आणि आपण ही आधीमध्ये मिक्स करत करत आपल्याला हे छान कलसून घ्यायचं आहे.
इथे बघा कांदा, तोंडली आणि टोमॅटो आपले इथे छान आपले परतवून झालेले आहेत. कलर बदलला, टोमॅटो पण आपले छान शिजलेले आहेत आणि कांदा पण आपला इथे व्यवस्थित झालेला आहे. इथे आपल्याला आता अर्धा टीस्पून घालायची आहे हळद. एक टीस्पून आपल्याला इथे घालायचा आहे रस्सा भाजीचा मसाला. आणि इथे आपण जे शिजवून घेतलेली डाळ आहे चण्याची डाळ, तर ही आपल्याला घालायची आहे. हरभऱ्याची डाळ आपण ही शिजवून घेतलेली आहे, ही आपण इथे घालून घेतलेली आहे. सर्व आपल्याला आता मिक्स करायचंय. इथे आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. थोडंसं आपल्याला घालायचं आहे गूळ. अगदी एवढूसा खडा मी इथे तुकडे करून इथे घातलेला आहे गुळाचा. त्याच्याने भाजी गोड होत नाही पण टेस्ट छान येते आणि थोडासा जो वास असतो एखाद्या भाजीला तर तो निघून जातो गोडामुळे. चवीपुरतं इथे घालणार आहे मीठ. अगोदर आपण मीठ घातलेलं आहे आणि ही भाजीमध्ये थोडासा मला रस्सा बनवायचा आहे, तर इथे मी वाटीभर घातलेलं आहे पाणी आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे मी पहिले 1 वाटी पाणी घातलं आणि परत मी 1 वाटी पाणी इथे घातलेलं आहे. थोडंसं आहे बघा, थोडासा रस्सा मला या भाजीमध्ये करायचा आहे आणि ह्याला आता छान उकळी मला येऊ द्यायची आहे. थोडीशी आपण इथे चवीपुरतं मीठही घातलेलं आहे. अगोदर आपण मीठ घातलेलं होतं. थोडीशी इथे आता कोथिंबीर घालणार आहे आणि एक उकळी आपल्याला इथे भाजीची येऊ द्यायची आहे. इथे आपल्या तोंडलीच्या डाळ भाजीला छान इथे उकळी आलेली आहे. तोंडली आपण छान कांद्यात आणि टोमॅटो मध्ये परतवून घेतल्यामुळे ती लगेच शिजली जाते. इथे आपली तोंडलीची डाळ भाजी तयार झालेली आहे. आजची आपली डाळीमधली तोंडलीची रस्सा भाजी कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आजची रेसिपी आवडली असेल ती इतरांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा. रेसिपी करून बघा. आजची ही रस्स्याची तोंडलीची डाळ भाजी अतिशय छान लागते, नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.